नमस्कार, मी प्रोफेसर सुनील कांबळे आपल्या सर्वांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत करतो। तर 27 एप्रिल रोजी जी MST CETची एक्झाम घेतली होती त्यावेळी विद्यार्थ्यांचे बरेच फोन आले होते की सर एक्झाममध्ये आम्हाला काही त्रुटी आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जे काही गणिताचा पेपर आहे त्यासाठी काही अडचणी आल्या होत्या आणि जे काही आन्सर्स आहेत ते मॅच होत नाहीत किंवा ओव्हरलॅपिंग होत आहेत। तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी CET सेलला मेल केले होते, फोन केले होते, प्रत्यक्ष भेटले होते। त्याचबरोबर त्यांनी जे काही कंप्लेंट्स आहेत ते वेगवेगळ्या मार्गातून त्या नोंदवल्या होत्या। आता त्यानंतर गव्हर्नमेंटनं हे जी दखल घेतलेली आहे आणि दखल घेऊन ही जी 27 तारखेची जी एक्झाम आहे ही तुमची 5 मेला एक्झाम होणार आहे। मग ही कोण एक्झाम देणार, तर ही कोण एक्झाम देणार, तर ह्यामध्ये जे पहिल्या सत्रातले विद्यार्थी जवळपास ते 26 ते 27 हजार विद्यार्थी आहेत, तर ही मुलं एक्झाम देणार आहेत। मग आता ही एक्झाम कशा पद्धतीने राहील, तर ह्यामध्ये जे विद्यार्थ्यांचे जे नुकसान झालेलं आहे, आता ही जी 27 तारखेची एक्झाम ही जी आहे ती पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, 27 तारखेची एक्झाम ही पूर्णपणे रद्द केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला नवीन एक्झाम देणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, त्याला आपण गरजेचं म्हणू शकतो। त्यानंतर 27ला जे सकाळच्या सत्रामध्ये जी एक्झाम झाली त्यांची आपण तुम्हाला जसं सांगितलं तसं 5 मेला ही एक्झाम होणार आहे। तर ह्यामध्ये जे CET सेलचं जे वेबसाईट आहे त्यावर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट प्रकाशित करणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला जर तुमचं नाव असेल तरच तुम्ही ते एक्झाम देऊ शकता। त्याचबरोबर आता परत हे जे ॲडमिट कार्ड आहे ते तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होणार आहे। तर 2 ते 3 दिवस तुम्ही त्यामध्ये ॲडमिट कार्ड लॉग इनमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काय अडचणी आहेत ते तुम्ही या ठिकाणी करू शकता। आता यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, वेगवेगळे येत असतं। तर सर्वात महत्त्वाचं लक्षात द्यायचं आहे की जी 27 तारखेची एक्झाम होती ती पूर्णपणे रद्द झालेली आहे। फक्त 27 तारखेची CET सेलची जी एक्झाम आहे PCM किंवा PCB ही 9 एप्रिल ते 27 एप्रिल झालेली आहे। बाकीच्या मुलांना कुठल्याही नाही, फक्त आणि फक्त 27 एप्रिल सकाळचं सत्र। एक लक्षात घ्या, शिफ्ट 2 मध्ये एक्झाम होत असते, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2। तर ह्यामध्ये जे शिफ्ट 1चे जे 27 तारखेचे शिफ्ट 1चे विद्यार्थी जवळपास 25 ते 30 हजार विद्यार्थी असतात एखाद्या शिफ्टला, तर तेवढे विद्यार्थीच ही एक्झाम डबल द्यायची आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांनी द्यायची गरज नाही। आता यामध्ये जसं सांगितलेलं आहे की तसं सुरुवातीला तुमची जी नोटीस दिली आहे त्यामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की 27 तारखेची एक्झाम ही तुमची रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याची जी फेर एक्झाम आहे ही तुमची 5 मेला होणार आहे। मग ही 5 मेला एक्झाम होणार, तर ह्याचं ॲडमिट कार्ड सुद्धा येणार आहे आणि जे विद्यार्थ्यांची जी एक्झाम मिस झालेली आहे किंवा ज्यांना जो प्रॉब्लेम आला आहे ह्याची प्रॉपर लिस्ट ही CET सेलच्या वेबसाईटवर येणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करून तुमची लिस्ट पाहून घ्या, तुमचं ॲडमिट कार्ड पाहून घ्या आणि 5 तारखेला तुम्हाला एक्झाम देणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे। का, तर 27 तारखेची एक्झाम ही तुमची पकडली जाणार नाही। आता आपले 2 यूट्यूब चॅनल आहेत, एक इंजिनिअरिंगचं वेगळं आहे आणि मेडिकलचं वेगळं आहे। तर जर इंजिनिअरिंगचं असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या वेबसाईटला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हना शेअर करा। त्याचबरोबर जे विद्यार्थी JEE मेन दिलेले आहे किंवा CET दिलेले आहे किंवा बाकीचे एक्झाम आता तुमच्या चालू आहेत, तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला काही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं असेल तर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर तुम्हाला आम्ही जे आपलं डिस्क्रिप्शन आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि तुमचे जे काय अपडेट्स असतील ते CET सेलचे अपडेट असतील किंवा ॲडमिशनचे जे काय अपडेट्स असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। आताच आपली एक्झाम झाली आहे, त्यानंतर रिझल्ट्स येणार आहेत। 12वीचा रिझल्ट्स हा जवळपास ह्या आठवड्यामध्ये येईल, त्यानंतर 10वीचा निकाल हा सेकंड आठवड्यामध्ये येणार आहे। CETचा निकालसुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये येत असतो। ॲडव्हान्सची एक्झाम ही 18 मेला आहे, ॲडव्हान्सचा निकाल हा जवळपास 2 जूनला लागणार आहे। तर ह्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या सर्व ट्रान्सपरंट आहेत आणि ज्या सर्वात महत्त्वाचं जी फेर एक्झाम आहे ह्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही ही एक्झाम देणं गरजेचं आहे। तर चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हना हा व्हिडिओ शेअर करा। काय अडचण वाटली तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता, त्या रिलेटेड आम्ही व्हिडिओ बनवत जाऊ।